बेबी स्टेप्स टू बिकमिंग रिच. 5वी स्टेप आहे इन्व्हेस्टमेंट सुरू करा. त्याच्या आधी आय होप पहिल्या 4 स्टेप्स तुम्ही पूर्ण केल्या असतील. स्टेप नंबर 1 आपली होती खर्च लिहायला सुरुवात करायचा. स्टेप नंबर 2 वॉज बजेट क्रिएट करायचं. स्टेप नंबर 3 वॉज क्रिएटिंग द इमर्जन्सी फंड. आय होप तुम्ही इमर्जन्सी फंड तयार केलाय. आणि स्टेप नंबर 4 आपली होती हायर इंटरेस्टचे जे काही लोन्स असतील ते लवकरात लवकर फेडून टाकायचे. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर तुमच्याकडे पैसे थोडे थोडे उरायला सुरुवात झाली असेल. आता आपण गुंतवणूक सुरू करायची. सोपा मार्ग काय? अगदी सुरुवातीला लोक RD FD करायचे, पण आजच्या युगामध्ये आपण SIP केली पाहिजे. कारण SIP सेफ आहे आणि कंपाऊंडिंगचा जो इम्पॅक्ट आहे तो भन्नाट आहे. सरासरी आपण 12% जरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पकडले आणि रूल ऑफ 72 हे जर आपण काढलं तर आपले पैसे 6 वर्षात डबल होतात. पण सातत्य ठेवा. अमाऊंट कमी असली तरी चालेल. अगदी 500 रुपयापासून SIP सुरू करता येते. मी माझ्या आयुष्यात पहिली SIP केवळ 3000 रुपयाची केली होती आणि मग ती अपग्रेड करत गेलो, वाढवत गेलो. आजच्या जमान्यात टॉपअप SIP सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरात लवकर SIP सुरू करा. कमी का होईना पण लवकर सुरू करा. तुम्ही जर मध्यवयात असाल तर मुलांची SIP सुरू करा. त्यांना देखील लवकरात लवकर हे कंपाऊंडिंगचं बाळकडू लाईफमध्ये मिळालं पाहिजे आणि त्यांची वेल्थ क्रिएशन लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. दिस इज स्टेप नंबर 5 ऑन युअर वे टू बिकमिंग रिच. सो ही स्टेप फॉलो करा. कॉमेंट्समध्ये लिहा की तुम्ही तुमची SIP सुरू करणार आहात की नाही. आणि ज्यांच्या ऑलरेडी SIP सुरू आहेत त्यांनी त्या SIP अपग्रेड करा, वाढवा. जे काही जमेल ते 1000, 500, 2000, 5000 ज्याचे त्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही ती SIP वाढवू शकता. बट इट इज इसेन्शियल दॅट पैशाला कामाला लावणं गरजेचं आहे. एकीकडे आपण काम करायचं, भरपूर काम करायचं, भरपूर काम करून भरपूर पैसा कमवायचा आणि मग त्या पैशाला कामाला लावायचं आणि मग इकडून आपण एक समृद्ध आयुष्य जगू शकतो. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. कॉमेंटमध्ये टाका ही सिरीज तुम्हाला कशी वाटते. थँक्यू. शेअर माय व्हिडिओज विथ एनीबडी हू नीड्स इट आणि मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.